नाही, यावेळेस तुमच्यावर असं एक काही जणांचं असं म्हणणं आहे की बाबा भुजबळ साहेब मागील वेळेसप्रमाणे तेवढे आक्रमक का होत नाही, या मला कशामुळे होत नाही, म्हणजे वेगवेगळे तुम्ही स्वतः सोशल मीडियावर हे व्हिडिओ पाहताय, प्रतिक्रिया पाहताय माध्यमांमध्ये. मला सांगा ना, मी कशासाठी काय आक्रमक कशासाठी होते मला सांगा, काय माझी मागणी असणार. होतो आक्रमक, उगीच आपला दंड थोपटायचे. मला कोणी विचारलं नाही हे सगळं जाहीर करताना, नंबर एक. आणि दुसरं म्हणजे कशासाठी, हा मुद्दा आहेच ना. जरांगेची मागणी काय आहे, ती सरकारी अधिकारी आणि त्यांच्याकडे जे आहेत की तुम्ही आमच्या लोकांचे जे आहे जात पडताळणी फेटाळू नका, ही लढाई त्यांच्याबरोबर. त्याच्यामध्ये आमची काय मागणी आहे, आम्ही काय मागणी करणार, कशासाठी करायचं. फक्त एक जण करतो आहे म्हणून त्याला उत्तर म्हणून आपण करायचे. लोकांना बोलवायचं असेल तो त्रास आहेच लोकांना, इथल्या लोकांना त्रास आहे, बाकीच्या येणाऱ्या लोकांना त्रास आहे. पण योग्य कारण जर असेल तर छगन भुजबळ कधीही लढायला तयार आहे. मागच्या वेळेला झालं, मी तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढायला गेलो होतो. कोण गेलो होतं, आणि 2-3 लाखाच्या सभा घेतल्या होत्या. पण आज जे काय चाललं आहे त्याचा ना, आमच्यावर त्यांचा हल्ला नाही आहे. तो हल्ला जो आहे ते वेगळ्या डिपार्टमेंट जे आहे त्यांना वाटतं की हे मुद्दाम म्हणून आमची जात पडताळणी फेटाळत आहेत, त्यांच्या संदर्भातली मागणी आहे. मग आम्ही कशाला मध्ये पडायचं त्याच्यामध्ये, ते बघतील ना. भुजबळ साहेब प्रशासनाच्या नावाखाली त्या खात्याचे मंत्री असणारे बावनकुळे यांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या हे टार्गेट नाही आहे का? आणि बावनकुळे हे ओबीसी समाजातनं आहेच आहेत, शेवटी त्यांच्यावर तो ॲलिगेशन जे केले जात आहेत ते त्या स्वरूपात केले जात आहेत जरांगेंकडनं, ही वस्तुस्थिती आहे. अहो, त्यांनी जे आहे त्या बाबतीमध्ये बावनकुळेंच्या पण विरुद्ध ते काय बोलले माहिती आहे, मुख्यमंत्र्यांच्या पण विरुद्ध बोलले, आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात सुद्धा ते बोलले. ती मंडळी जी आहे त्याप्रमाणे त्यांना उत्तर देतीलच ना. म्हणजे सगळ्या प्रशासकीय बाबीला उत्तर राहतील असं अपेक्षा. त्याच्यामध्ये आता हे सणासुदीचे सगळे दिवस, गणपतीचे दिवस, हे दिवस, तिथे येऊन आम्ही आणखी मुंबईत येऊन काय करायचं आहे. बरोबर. मला असं वाटतं की ज्या वेळेला वेळ येते, आता आज आम्ही 90पासून मागणी करतो आहोत. दिल्लीच्या रामलीला मैदान, पटनाचं गांधी मैदान, बिहारमध्ये, काश्मीरला, हरियाणामध्ये, UP मध्ये, सगळीकडे आम्ही मागणी केली की जात पडताळणी झाली पाहिजे. बरोबर. आता ही जात पडताळणी त्यांनी मान्य केली. मग आम्ही कशासाठी विरुद्ध